ओके 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 मोठा गेम झाला. प्रेझेन्स सॉकर खाल्लेला माणूस म्हणून तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे, जिथे आम्ही डिस्कस करतो प्रीमियर लीग मॅचेस. आणि हा एकुलता एक पॉडकास्ट आहे जो मराठीत आहे पण इंग्लिशमध्ये पण आहे. माझा को होस्ट ओमकार. हॅलो म्हण. हॅलो. सकाळी 5 वाजता उठल्याची सवय नाही आहे ओमकारला, मलाही, पण हे आम्ही करतोय प्रीमियर लीगच्या प्रेमापोटी आणि प्रीमियर लीगबद्दल बोलण्याच्या प्रेमापोटी. आता जरा अब्युझिव्ह झालंय हे रिलेशनशिप प्रीमियर लीग बरोबरचं, कारण रात्री जागवत होतो तोपर्यंत ठीक होतं, सकाळी पण लवकर उठायचंय. ते मुद्दामून केलं मी, कारण तू मला FPL खेळायला लावलंस. मी तुला सकाळी उठायला लावलं. एक गेम वीक नंतर काय आहे तुझा एक्सपिरियन्स FPLचा? किती पॉइंट्स आले आदित्य? मी बघितलंच नाही, मला माहितच नाही. मी समजा बघितले नाही मार्क तर मला माहितीच नसणार किती मार्क मिळाले. त्याने खुश होतं तसंच, पण झालं होतं. नाही, पण म्हणजे साहजिक आहे, म्हणजे मी बघितलंच नाही की कोणाला किती मिळालेत किंवा मला किती मिळाले. तर नाही, तर FPL नेव्हर एक्झिस्टेड, सिम्पल एज दॅट. पण खूप घाणेरडा वीक होता, पण त्याबद्दल तर बोलूच आपण. पण का आपण मी सकाळी का करतोय हे, मंडे मॉर्निंगला का करतोय? कॉर्पोरेट मी ह्याच्यासाठीच सोडलेलं आणि हे परत असंच करावं लागतंय तर काय उपयोग ना. असं ओकर. हाऊ वॉज द वीकेंड? पहिला गेम वीक होता आणि मला त्याचं ऍक्च्युली थोडंसं आत्ता प्रेशर येत आहे, कारण हा आपला पहिला एपिसोड आहे या सीझनचा. आणि खरं तर काही गरज नाही आहे प्रेशर घ्यायची, कारण आत्ता आपण काहीही करू शकतो या एपिसोडमध्ये. फक्त प्रेशर ह्याचं आहे की आत्ता जे करू ते आपल्याला आयुष्यभर करायला लागणार आहे यापुढे या शोमध्ये, आयुष्यभर. पण हां, तर सुरुवात कुठून करायची आहे? तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात मोठा जो गेम होता त्यांनीच करावी, कारण मोठा गेम झालाय. तर आपण नॉटिंगहॅम फॉरेस्ट आणि बोर्नमथ एक तासभर बोलणार. डॅनिलोचा पाय कसा तुटला यावर आपण एक 1.5 तासाचा पॉडकास्ट व्याख्यान आहे त्याच्याबद्दल. ऑब्व्हियसली द बिगेस्ट गेम, आय मीन ट्रेडिशनली बिगेस्ट म्हणू, कारण क्लिअरली वन टीम इज स्टील अ टीम, द अदर टीम इज अ स्टेडियम फुल ऑफ पीपल. हा, मग खर्च दोघंही सेम करतायत ऑलमोस्ट ओव्हर द पास्ट डेकेड. म्हणजे चेल्सीला कोणी हातच लावू शकत नाही स्पेंडिंग बद्दल, पण दोघांचे फॉर्च्युन्स खूप वेगळे आहेत. आणि प्रायमरीली स्कोर लाईन वॉज एक्सपेक्टेड, काइंड ऑफ एक्सपेक्टेड. म्हणजे यू एक्सपेक्ट मॅन सिटी जिंकणार त्यांची पहिली गेम आणि हालंड स्कोर करणार. फॉर पीपल हू हॅव नॉट रिअलाइज, आम्ही सिटी आणि चेल्सी बद्दल बोलतो. ऑल्सो नोन ॲज पेप लुक अलाइक डर्बी. हो, म्हणजे तो त्याचा धाकटा भाऊ वाटत होता. म्हणजे टू अ पॉइंटवर कधी कधी एन्झोवर जेव्हा कॅमेरा येत होता ना, बरोबर, पेपे का एन्झो आहे असं. म्हणजे त्यांनी चेल्सीचा लोगो घातला नसतं तर लोकांना कळलं पण नसतं. आणि तो चेल्सीचा लोगो असा ट्रॉन मधला का आहे यावेळेस? त्यांनी लास्ट सीझनच तो ठेवलेला असा काहीतरी रंगबिरंगी गोल्डनिश. ते कलर मिक्स करतानाच त्यांनी ठरवून टाकली यावेळेस जर्सी कशी असणार आहे त्यांची. मिक्स होत असताना ते शेड तयार करत होते ब्लूचा, पण ते मिक्स होताना त्यांनी ठरवले हा पाहिजे आम्हाला. आणि मग त्याच्यात पेट्रोलचा थेंब पडला आणि मग ते सगळे पडणार. रशियन सँक्शन झाले तरी पेट्रोलचं प्रेम असणारच, कारण रशियन सँक्शन होऊन शेवटी कोणाला अमेरिकन होणार. बट मला आय मीन मॅचच्या वेळेस आपण बोलत पण होतो, मला आय वॉन्टेड एनकुंकू टू स्कोर बिकॉज दॅट वे आय कुड कॉल इट द हालंड कुंकू डार्बी. आणि स्पीकिंग ऑफ हालंड, हरामी खूप इनएव्हिटेबल आहे ना. मॅच सुरू झाल्यानंतर 90 मिनिटात काय होणार आहे, तर सगळ्यात सोपं प्रेडिक्शन आहे की हालंड गोल मारेल. नाही, पण हे नाही पाहिजे. आता तो चीट कोड आहे. म्हणजे एक तर त्याच्या 100 गेम्स झाल्या मॅन सिटी कडून, हे मला काल कळलं. हो, आणि त्यात 91 गोल्स, दॅट हॅज 9 हॅट्रिक्स इन इट. लोकांचे आयुष्य निघून जातात आणि लहानपणीपासून म्हातारपणापर्यंत 9 हॅट्रिक्स होत नाहीत फुटबॉलमध्ये. नाही, पण हालंड बद्दल बोलायचं तर म्हणजे थ्रू आउट द गेम आपण बघितलं तर हा पण एक पोच्ड गोलच होता. इफ यू लुक ॲट इट दॅट वे. म्हणजे इट वॉज, आय वुडंट से इट वॉज अ स्ट्रायकर्स गोल, बट इट वॉज अ नाईस पोचर्स गोल. इट वॉज अ पोचर्स गोल. अँड त्यात त्याचा जो फिजिकल डॉमिनन्स आहे ओव्हर डिफेंडर्स, तो खूप जास्त दिसून येतो. कारण चेल्सी साइड फोफाना आणि कॉलवेल आणि फोफानाला फिजिकली डॉमिनेट मार्टिनेलीनी केलंय.
जो हालंडच्या निम्म्या वेट कॅटेगरीमध्ये येतो. तर फोफाऱ्याने मध्ये सेकंड हाफ मध्ये स्ट्रेट आउट आढळला हालंडमध्ये आणि तोच पडला. हो. म्हणजे तो रंगाड आहे. हालंड इज अ टँक ॲट दिस मोमेंट ऑफ टाइम. आय मीन नॉट टू मेक इट अ हालंड एपिसोड, बट हालंड इज समथिंग एल्स. आय मीन आता मला वाटतं FPL मध्ये 15 मिलियन कमी आहेत त्याच्यासाठी. नाही, FPL मध्ये थोडे जास्तच वाटत आहेत मला. मी न घेता त्याच्या नाही. लाईक त्याला खूप जास्त पॉईंट्स कमवलेत, बट दॅट इज बिसाइड्स द पॉईंट. मला मोर दॅन मॅन सिटी, कारण त्यांच्याबद्दल आत्ता बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आपल्याला एक 10-12 गेम्स नंतर लक्षात येईल की त्यांचा ओव्हरऑल सेटअप कसा आहे, हु इज पेप फेवरिंग इन टर्म्स ऑफ स्टार्टिंग वगैरे, आणि त्याचा अंदाज आपल्याला आल्यानंतर तो बदलतो. आजपर्यंत सिटीच्या फॅन्सना पण नाही माहिती. कोण फक्त त्याला माहिती असतो. हो, पेप कोणालाही चालू. मला नव्हतं माहिती की रिको लुईस स्टार्ट करेल. मला नव्हतं वाटलं रागत. आणि आय वुडंट थिंक की फोर्डेन आणि ग्रिलिश असताना सॅव्हिनो आणि डोकू इज म्हणजे डोकू लास्ट सीझन डोकू साकाबरोबर कम्पेअर करत होते, विच आय इन दिस गेम वॉज प्रूव्हन की डोकू स्कॅम आहे. डोकू हा अडामा ट्रॅव्हर आहे. खूप ट्रॅव्हरचा इन्सल्ट करतोय. नाही, तो त्याचे ना खूप चांगले युट्यूब व्हिडिओज बनू शकतात ऑफ हिम ड्रिबलिंग पास्ट प्लेयर्स. पण तो फायनल बॉल जेव्हा द्यायची वेळ येते, द अमाऊंट ऑफ टाइम्स मी ते चालू असताना मी असं मित्राबरोबर बसलो होतो, तर हे तो चुकणार आहे, आता तो बॉल देणार. आणि आय थिंक ही मेड वन बॅकवर्ड पास विच इज द ओनली सक्सेसफुल पास ही मेड आफ्टर अ लॉंग ड्रिबल. तर नाही, ही वुड डू बेटर इन अ चेल्सी सेटअप विथ देअर 45 मिलियन players on the bench. I think in the record history of Premier League, I think the bench had more people on them than the entire stadium. Correct. And that being said, त्यांचा अख्खा players that did not feature list मध्ये पण एक strong 11 आहे, if you think about it. Raheem Sterling not starting and sending out a statement, not even in the squad. चाललाय का तो पण? स्टेटमेंट वॉज देअर. आणि देन चेल्सी, मला हे नाही आवडत. मला हे सीझन सुरू झाल्यानंतरचे ट्रान्सफर विंडोज ना आता मला सहन नाही होत ते. खूप जास्त पॅनिक आहे की आता चालू झालं, 3 मॅचेस होणार, मग काय ते अजून आर्सेनलचं चालूच आहे की तो काय मिकेल मेरिनो येणार आहे वगैरे. ते असे ते प्रॉमिस्ड जे हे असतात ना, असे की यानंतर सगळं चांगलं होईल, ते सगळं पहिल्या दिवसाच्या आधी व्हायला पाहिजे असं मला खूप वाटतं. पण ते 1 वर्ष त्यांनी ट्राय केलं आणि तेव्हा पण कोणीच नव्हतं साईन केलं. वेंगर स्कूल ऑफ थॉट मधनं आलेला आहेस तू. म्हणजे वेंगरचं पण बऱ्याच वर्षांपूर्वी क्लेम होतं की ट्रान्सफर विंडो शुड एंड बिफोर द सीझन स्टार्ट्स, अँड विच इज फेअर इनफ. म्हणजे क्वाईट अ फ्यू थिंग्स कॅन हॅपन, क्वाईट अ फ्यू थिंग्स कॅन चेंज द एंटायर स्कोप ऑफ द लीग अँड द टीम. Speaking of game changers, Cole Palmer went missing pretty much. Primarily, he felt like he was trying to involve himself in the game. You found him at right back. तो असा खूप डीप येत होता, कारण there was no पोझिशनिंग खूप डीप होतं माझ्या मते. म्हणजे पोझिशनिंग खूप डीप होतं पेक्षा ही स्टार्टेड ऑफ वे ॲडव्हान्स्ड, आणि मग जसं त्याला there was no supply, so तो हळूहळू became deeper position. तसं म्हणजे एनकुंगू ऑन द लेफ्ट आणि पामर ऑन द राईट चालू केलेलं. एनकुंगू पण आपण बोललो पण की तो खेळताना स्लो मोशन मध्ये खेळतोय असं वाटतं, की म्हणजे त्याच्याकडे एंड बॉल, म्हणजे त्याच्याकडे कंट्रोल आहे, पण त्याला बॉल आल्यावर मी करू काय आता असा पॅनिक स्ट्रिकन वाटतो. आय थिंक इट्स अ टीदिंग प्रॉब्लेम्स ऑफ अ न्यू मॅनेजर, आणि ते अनफॉर्च्युनेटली चेल्सीला कायमच असतात. हो, कारण दर सीझनला मॅनेजर चेंज केल्यावर काय होणार आहे. आणि आय थिंक टीदिंग प्रॉब्लेम्स ऑफ द टीम ऑल्सो, कारण त्यांना दरवेळेस त्यांना कोणत्या तरी वेगळ्याच प्लेयर्स बरोबर खेळावं लागतं विकेट. त्यांचंच झालं होतं ना मागच्या वर्षी, पॉझिटिव्हच झालं होतं ना, की त्यांनी कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये समान आस्क्ड अबाउट अ प्लेयर, आणि तो म्हटलं कोणाबद्दल बोलतो, हो की हा आमच्याकडे आहे का अजून वगैरे. आणि अजून एक द फन बिट वॉज कायसेडो अँड एन्झो, 200 million between the two of them, and who dribbled past them and scored the second goal, a 25 million player who was sold by Chelsea to City, आणि म्हणजे he went past them like a breeze. It was, I don't know, maybe तो गोल खूपच सुंदरच होता गोल. Beautiful, but I would think it was much better than the first goal. And it was more telling of where Chelsea are more than anything about Man City. Currently no, Man City are like they have to make a mistake to not win the league. हे आता क्लिअर झालेलं आहे.
सो ते नाही केलं त्यांनी तर ते हे तर मॅन सिटी आहे पण म्हणजे चेल्सी बद्दल इट वॉज मोर टेलिंग कारण नवीन मॅनेजर पहिली गेम होम इट इज द मोस्ट डिफिकल्ट गेम युल प्ले ऑल सीझन फॉर शुअर ॲट होम की मॅन सिटी आले कारण तुम्ही चॅम्पियन्स लीगमध्ये नाही आहात की असं मटेरियल वगैरे येणारच नाही पण दुसरा गोल खाल्ल्यानंतर ओनर टुक हिज स्टफ अँड लेफ्ट तो उठून निघून गेला तर इट सेंड्स अ पुअर मेसेज देर इज ऑलवेज दिस एअर ऑफ अनसर्टनिटी अबाउट चेल्सी सेंडिंग अ पुअर मेसेज अक्रॉस एन्झो हु वॉज इन द मिडल ऑफ अ रेसिस्ट chant after winning the Copa America. He was made the captain. आणि जेव्हा चेल्सीने डिक्लेअर केलेलं की ही इज गोइंग थ्रू सम अँटी रेसिस्ट प्रोग्राम और वॉट एव्हर अँड देन त्यालाच कॅप्टन बनवायचं ऑफ अ लेट्स बी ऑनेस्ट अ मेजरली टीम ज्याच्यात ब्लॅक प्लेयर्स भरपूर आहेत. तो मेसेज आय डोंट नो म्हणजे इन जनरल टीमचं एन्व्हायरमेंट काय कारण एकतर केवढे 45 प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे आता तर आधीच माहिती असलेली एवढी अनसर्टनिटी असताना हा मेसेज पुट अक्रॉस करणं म्हणजे आय डोंट नो वेअर चेल्सी इज इन टर्म्स ऑफ नॉट जस्ट देअर लीग पोझिशन पण त्यांचं इंटरनल टीम टर्मोइल काय काहीच कोणालाच सांगता येत नाही. पण ठीक आहे ना लंडन मधल्या या बोरिंग टीम्स बद्दल आपण का बोलतोय जेव्हा लंडन मधलीच नव्हे तर जगातली सगळ्यात भारी टीम आर्सेनल ही इझिली जिंकली एक गेम जे त्यांनी इझिली जिंकणं एक्सपेक्टेड होतं. मला आर्टेटा ह्यासाठी नाही आवडत आहे कारण तो किडनॅप करतोय पोरांना. नाही ते सोड आयुष्यात पहिल्यांदा आय वेंट इन टू गेम वीक 1 बीइंग लाईक हो ही आपण जिंकू. या वर्षी काय करणार आहे त्रास त्रागा चिडचिड नाही मॅच बघताना मी चिल करत होतो म्हणजे काय हे याला काय अर्थ आहे का. आय थिंक गेले 2-3 वर्ष हे होत आहे की आर्सेनलची मॅच बघताना ऍज फॅन्स मी काय केलं तर हे जिंकतील असं नाही होत आहे. आणि म्हणजे टू अ पॉइंट वेअर म्हणजे आर्सेनल फॅन्स नाही फुटबॉल फॅन्स किती सुपरस्टिशियस असतात. म्हणजे मी स्वतः सुपरस्टिशियस आहे. मी कधीही मॅच बघताना जर्सी घालत नाही कारण एकदा कोणत्या तरी पुराण काळात घातलेली आणि मी हरलेलो म्हणून नाही कर्स. कारण तेव्हा कधीतरी आपल्याकडनं याया सानोगो वगैरे खेळायचा ना. सेकंड नाही आहे ना आता. सेकंडली मी कधीही स्क्रीनिंगला जायचो नाही. जे मॅच डे 1 साठी मी एका स्क्रीनिंगला गेलो. आर्सेनल सपोर्टर्स क्लब पुण्याचा जो ऑफिशियल आर्सेनल सपोर्टर्स क्लब आहे त्या स्क्रीनिंगसाठी गेलेलो आणि तरी मी बिंदास होतोच की नाही आपण काढू ही मॅच सहज. आणि आर्सेनल फ्रॉम द गेट गो म्हणजे द ओनली थिंग जे मला डिफरंट वाटलं ह्या सीझनमध्ये कम्पेअर्ड टू लास्ट सीझन इज लाईक जेव्हा आपण लाईक आधीच्या गेम्समध्ये मागच्या सीझनमध्ये राईट फ्रॉम द गेट गो चार्ज अटॅक पहिल्या 10 मिनिटात ऍटलिस्ट एक गोल तरी असायचा आणि तसं नव्हतं. देर वॉज अ लॉट मोर कंपोजर म्हणजे ऑल आउट अटॅक मध्ये गेले नव्हते. न्यू सीझन जिटर्स कारण लाईनअप तर मागच्या वर्षीचाच होता. देर आर नो न्यू प्लेयर्स. एक मला न्यू सीझन जिटर्स पेक्षाही ते वाटतं की दिस इज इट्स नॉट अ फीचर बट अ बग इन द सिस्टम आर्सेनलचा. कारण हा प्रॉब्लेम आहे की ऑल आउट अटॅक करता येत नाही फॉर सम लाईक अ टीम दॅट इज बिल्ड लाईक अ हॉर्स ॲट दिस पॉईंट. कारण तो जो एक फ्रस्ट्रेशन बिल्ड व्हायला लागतं की अटॅक्स डोंट कल्मिनेट इन टू समथिंग ते जाणवायला लागतं. आणि हे बऱ्याच टीम्सचं असं झालं की आर्सेनलला एक 60-70 मिनिटं आपण जर गोल स्कोअर करू दिला नाही तर आपण काढू शकतो मॅच. तर त्यासाठीचं सायनिंग कुठे आहे मला अजून आत्ता कळत नाहीये. हॅव्हिंग सेड दॅट आत्ता उगाच त्याच्यात नाही आता सगळं नीट चाललंय तर बोलण्यात काही पॉईंट नाही. बट इट इज अ फीचर लाईक इट इज अ प्रॉब्लेम दॅट इज गोइंग टू सर्फेस इफ इट्स नॉट सॉल्व्ड. कारण आता किती नाही म्हणलं तरी डेप्थ डिफेन्समध्ये खूप चांगली आहे. मिडफिल्ड बऱ्यापैकी विथ मेजिनो कमिंग इन पॉसिबली. आणि आता ते फाब्रिझिओ रोमानोचं ऑलमोस्ट हिअर वी गो आलेलं आहे. ऍट द टाइम ऑफ शूटिंग दिस एपिसोड कन्फर्मेशन तर ऑब्व्हियसली झालेलंच नाही टीम्सकडनं पण हिअर वी गो टू इट इज नॉट फार. पण जो काही डिस्कोर्स आता आर्सेनल बद्दलचा चाललाय फ्रॉम एक्सपर्ट्स फ्रॉम पंडित्स फ्रॉम पोस्ट मॅच प्री मॅच प्रोग्राम्स सगळ्यांचं म्हणणं आहे की एक अटॅकर आणि मँचेस्टर सिटीच्या 2 चुका आणि एक इंजुरी इज वॉट आर्सेनल नीड टू विन दिस सीझन. नाही आय मीन इट कुड लाईक
पॉल मर्सन जसं म्हटलंय, लाईक आर्सेनल कुड बी वन इंजरी अवे फ्रॉम अ डिझास्टर ऑल्सो. That's true. And that one injury is a concern in the match also. Huh. I mean, we cannot not talk about we Bukayo don't Saka. want to jinx it. नाही पण साका हॅड अ फिनॉमिनल गेम. म्हणजे आय मीन आता तो रेग्युलर म्हणजे तो फिनॉमिनल नाही खेळला तर नजरेत येतं. तो अंडर द रेडर प्लेअर पण नाहीये, तो दिसतो. आणि ते तसंच झालं ना रे. यू एक्सपेक्ट युअर स्टार प्लेयर टू बी स्विच्ड ऑन फॉर 90 minutes, विच आय डोंट थिंक ते एक्सपेक्टेशनच नसलं पाहिजे या प्लेयर्सकडनं. कारण साला हॅज 3 or 4 गुड मोमेंट्स आणि त्या कन्वर्ट करणं हे त्यांची खासियत आहे ना या प्लेयर्सची. की काय साला असेल, माने तेच करायचा, किंवा हालंडचं पण तेच आहे की यू गिव्ह हिम 3 good balls and you get 3 goals. बेसिकली you give him 5 bad balls and you get 1 goal. तर पण साकाचा पण तसंच आहे ना. साकाचा गोल तसाच आला. यू गिव्ह देम अ चान्स टू कट बॅक आणि देर इज नो अदर ऑप्शन बट यू आर गोइंग टू कन्सिडर. त्याचं क्रिकेट इक्विव्हलंट तेच आहे ना की इट्स लाईक स्लिंगर टाईपचं यॉर्कर जो असतो की तुला माहितीये बॉलर तो टाकणार आहे आता, की काय बुमरा यॉर्कर टाकणार आहे किंवा मलिंगा यॉर्कर टाकणार आहे. त्या इन्फॉर्मेशनचं तू काहीच नाही करू शकत. शेवटी खेळायला लागतो ना. की कटबॅक करून हा नियर पोस्ट मारणार आहे मला, हे सगळ्यात जगात त्यांनी अनाऊन्स केलं बेसिकली कटबॅक केल्या की मी इथे मारणार आहे बॉल. आणि आय मीन अलेक्सिस सारखा प्लेअर लेफ्ट विंगवर तेच तर करत होता थ्रू आउट हिज करिअर. त्याने तेच केलं, कटबॅक इनसाइड स्कोर. आणि जेव्हा आर्यन रॉबिन त्याचा लेफ्ट पाय कापला तर तो काहीच नाही म्हणजे लेफ्ट पाय कापला तर कुठलाच फुटबॉलर काहीच नाही. पण म्हणजे त्याचं सगळं लेफ्ट पायावर आर्यन रॉबिनचं तसंच होतं. तो कटबॅक घेतला, त्याने तो 8 टर्न मारला की यू न्यू इट वॉज अ गोल. साका त्या लेवल्सला पोचलाय आता की मी तुला माहितीये मी कटबॅक करणार, पण तरी बघ मला करताना मी हे करणार आहे आणि तू गोल खाणार आहे. आणि तो जो एक ॲरोगन्स लेवल आला ना साकामध्ये, आय थिंक दॅट इज गोइंग टू हेल्प हिम आउट. कारण ते टू मच ऑफ अ गुड बॉय हे झालेलं. आता बास की तो जेडेड आहे वगैरे किती. सो त्याचे इंग्लंड मधले जे काही, आणि ही डिड नॉट प्ले अ बॅड युरोज. इट वॉज, आणि इफ एनीवन प्लेड अ बॅड युरोज इट वॉज द होल ऑफ इंग्लंड टीम. कारण त्या सेटअपमध्ये बसणारे प्लेयर्स त्यांचे तसे नाही आहेत, जे क्लब्स कडनं खूप सुंदर खेळत आहेत सगळेच. आणि मग तिथे येऊन त्यांना गोल का नाही मारता येत आहे, तर दे आर प्लेइंग इन अ डिफरंट सेटअप. आणि गुड रिडन्स. पण मला लाईक द मोस्ट सक्सेसफुल कोच फॉर इंग्लंड वगैरे सगळं ठीक आहे, पण ते झालं आता. दिस साका इज नॉट इंग्लंड साका, दिस इज आर्सेनल साका. आणि नुसता गेला असतास तरी चाललं असतं. नाही, बरंच झालं ऍक्च्युली या इंटरप्शनमुळे. एक झालं की हा 1 तासाचा आर्सेनल पॉडकास्ट होऊ लागला होता. नाही, मी साकाबद्दल मला फक्त एकच नोट होतं की he is now the highest contributor for goals and assists under the age of 23. Wow. Yes. Defeating a certain Cristiano Ronaldo by a good 10 goal assists contribution. म्हणजे nice. GOAT conversations not yet, but I mean that guy. But I think it's up for grabs ना आता GOAT. गोट नाही आता, गोट कोणीच नाही. आता फुटबॉल आणि टेनिस सेम ठिकाणी आहे. फेडरर, नदाल, जोकोविचचा एरा संपलाय आणि आता तुम्ही भांडा आपापसात. 1-2 कंटेंडर्स आहेत वरती, अल्काराज वगैरे टाईप, पण पलीकडे कोणी. तसंच झालं म्हणजे अख्खी रिअल मॅड्रिडची अख्खी फ्रंट लाईनअप इज इन अ शाउट आउट. आय वुडंट से दे आर गोट्स, बट इन अ शाउट आउट. एनिवे, हा ला लिगा पॉडकास्ट नाहीये. करेक्ट. अशा लीगचा एक पॉडकास्ट आहे जी लोक ऍक्च्युली बघतात. स्पीकिंग ऑफ गोट्स, however, one player has registered himself in one of the greatest player to be in the Premier League, मोहम्मद साला. अजून एक रेकॉर्ड केला ना त्यांनी. अजून एक रेकॉर्ड केला. म्हणजे काय आहे त्या माणसा. आय मीन टू बी व्हेरी ऑनेस्ट, Ipswich started the game phenomenal. Ipswich Liverpool. Liverpool to it's a tricky fixture ना, की न्यूली प्रमोटेड टीम अवे फर्स्ट डे.
हे याचा आपलं भाजून झालंय ब्रेंटफोर्डकडनं, आणि ती एनर्जी खूप वेगळी असते. तुम्ही लिव्हरपूल असाल, तुम्ही मॅन सिटी असाल, आम्ही प्रमोट होऊन आलोय, आम्ही गेल्या 3 वर्षात एकही मॅच हरलोच नाही होत वगैरे असे. एक्झॅक्टली. आणि तू म्हणजे समजा ब्रॉडकास्टिंग पण बघितलं, इट वॉज नॉट अबाउट इप्सविच टाउन, इट वॉज एव्हरीथिंग अबाउट एड शीरन, म्हणजे whose tour is also the title sponsor for the t-shirt. Ed Sheeran is an investor in the club. But broadcasting, त्याच्या अराउंड मार्केटिंग, एव्हरीथिंग वॉज एड शीरन. म्हणजे ते एड शीरन वर्सेस बीटल्स वाटत होते. ट्रॅक्टर चालवत होता कुठेतरी. म्हणजे आय थिंक ही वॉज देअर इन द फर्स्ट हाफ ऑफ द गेम ऑल्सो. सेकंड हाफ एड शीरन वर्सेस बीटल्स म्हणून तू उगाच मला लिव्हरपूलचा पुळका नको आण. पण तसंच झालं ती गेम. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, फर्स्ट हाफ इप्सविच वॉज फेनॉमिनल. आर्सेनलचा यूथ प्लेयर साइंड फॉर चेल्सी, साइंड फॉर इप्सविच, ओमारी हचिन्सन had a good attempt on goal. He saw a lot of the ball. Delap was decently, म्हणजे त्याची मुवमेंट तरी चांगली होती. फर्स्ट हाफमध्ये लिव्हरपूल वर ऑन द बॅक एंड, लाईक म्हणजे नाही जमत होतं त्यांना बाहेर काढायला. ते काउंटरवर खेळत होते. म्हणजे तो दे वर लुकिंग फॉर दॅट ट्रेंड टू साला बॉल कंटिन्युअसली, ज्याचे रिवॉर्ड सेकंड हाफ मध्ये आले, विच वॉज इनएव्हिटेबल. लेट्स बी तो तितकाच आहे ना, म्हणजे as inevitable as Haaland looks, for Salah it's the same, and which is why you can bank on these players. And what's missing with clubs like Manchester United or Chelsea or even until recently Arsenal is that you cannot bank on a goal to come from anywhere. लाईक की कोणी ओके खूप डिफिकल्ट आहे, ऑपोनंट खूप चांगला खेळतोय, अवे गेम आहे, पाऊस खूप पडतोय, चांगला नाही वाटत आहे, तरी एक गोल काढणारा जो प्लेअर असतो दॅट इज क्रुशल. आणि ते लिव्हरपूलकडे आहे आणि ते मॅन सिटीकडे आहे, आणि म्हणूनच ते कन्सिस्टंटली हे करू शकतात. विथ लिव्हरपूल अगेन नवीन मॅनेजरची पहिली गेम होती, सो देर आर स्टील अ फ्यू टॉकिंग पॉईंट्स. आय थिंक आपण त्यात आत्ता नको जायला, कारण मला फक्त एक टॉकिंग पॉईंट काढायचं, बिकॉज इट्स अ न्यू रेकॉर्ड सेट इन द प्रीमियर लीग. अली अल हमदी, who played for Ipswich Town, is the first Iraqi player to be featured in the Premier League. Is it? He's the first Iraqi player to be featured in the Premier League. So Premier League players are expanding now. It's spreading सगळीकडे. So that's one talking point I wanted to mention, because मग सालाच्या अंडर ते सगळं होऊन जातं. ओपनिंग वीकेंड फिक्चर फॉर ओपनिंग season opener Manchester United, like Old Trafford for a season opener, what a venue by the way. पण आणि खूप दिवसांनी असं मॅन्चेस्टर युनायटेडच्या फॅन्सना झोप लागली चांगली की आम्ही टॉप ऑफ द टेबल आहोत. 24 तासासाठी किती काय, दुसरी मॅच चालू झाल्या ते चेंज झालं, पण लाईक गुड गोईंग. त्याच्याबद्दल मला काही फार बोलावं असं नाही वाटत आहे. एक मला द बिगेस्ट थिंग दॅट हॅपन्ड इन द गेम वॉज, अरे बापरे रॅशफोर्ड मारेल का काय गोल असं वाटलं 2 सेकंदासाठी, आणि मग त्याला फक्त एक स्क्वेअर बॉल द्यायचा होता गार्नाचोला, जो त्यांनी नाही दिला नीट. या पलीकडे काहीच नाही झालं त्या मॅच मध्ये असं माझं म्हणणं आहे. गार्नाचोला बॉल दिलेला नीट नाही, इट वॉज बिहाइंड हिम. त्याच्या स्ट्राईड मध्ये देणं एक्सपेक्टेड होतं आणि तो चुकला. झग्झी स्कोर्ड ऑन हिज डेब्यू. युनायटेड फॅन्स त्याच्यासाठी एक्साइटेड आहेत की अरे एक डच स्ट्रायकरने स्कोर केलं ऑन हिज डेब्यू अगेन्स्ट फुलम, कारण त्याची मॅच पण अगेन्स्ट फुलमच होती. बरोबर, पण ते कायम विसरतात की त्यांचा एक स्कॉटिश मॅनेजर होता तेव्हा ज्याला हे जमायचं, लीग जिंकता यायची त्याला. तो आता घोड्यांवर जास्त लक्ष देतो, आणि अनफॉर्च्युनेटली त्याला कधी कधी मॅन्चेस्टर युनायटेडच्या मॅचेस बघायला यायला लागतात. आय थिंक त्याच्यासाठी तरी चांगलं खेळा गाईज. ते असं वाटतं की जेव्हा युनायटेडचं घाणेरडं रन असतं ना, ते एक फोन कॉल करतात, वायलेक्स साहेब या की जरा क्राऊडला जरा सांभाळा की, म्हणजे लय वैतागलेत आमच्यावर. त्यांना 5 मिनिटं कॉमेंट्री मध्ये काहीतरी चांगलं बोलता येतं. अरे फर्ग्युसन आले. नाही, बट इट लुक्स प्रॉमिसिंग, कारण इट लुक्स लाईक टेन हाग कडे आता त्याला हवे ते प्लेयर्स मिळत आहेत. म्हणजे बेसिकली आयॅक्सची अख्खी टीम, विच इज नॉट अ बॅड डील ऍक्च्युअली, कारण त्यांना गेले काही वर्ष त्यांचा तोच प्रॉब्लेम झाला की आधीच्या मॅनेजरनी बनवलेली टीम पुढच्या मॅनेजरला दिली जाते आणि कर मॅनेजर असं म्हटलं जातं, जे खरं तर ऑनेस्टली टॉप मॅनेजरला करता आलं पाहिजे, आणि त्यांना वेळ दिला तर ते करता येतं. हे लिटरली आपण बघितलंय आर्सेनलमध्ये आर्टेटा, कारण पहिले 2-3 वर्षात त्यांना, म्हणजे मलाही 2-3दा वाटलं की हा पण जातोय आता, हो की याला पण काढतील आता, कारण
2 वर्ष सलग 8वं नाही यायचं रे आर्सेनलनी, हे मला वाटत हो. होतं. बट दॅट ट्रस्ट इज वाय वी हॅव स्क्वॉड राईट. डुईंग दॅट विथ टेन हाग ऑल्सो. हो, मला वाटतं त्यांनी टेन हाग मध्ये विश्वास दाखवलेला आहे. आय थिंक ते कुड पे डिव्हिडंड्स. इट्स डेफिनेटली ते दिसणार आहे यावर्षी हो. टेबलवरती, कारण इफ यू आस्क मी दे आर अ कॅन्डिडेट फॉर टॉप 4 दिस सीझन. मला तिथे जो काही सायनिंग चांगली आहे आणि बँटर एरा जो काही चालू होता त्यांचा तो लाईक इट इज सबसाईड अ बिट. आम्ही थोडा डिटोर घेतोय त्यातनं तो. होप असायला यावर्षी खूप कारण आहेत युनायटेड फॅन्सकडे असं मला तरी वाटतं. मोस्ट शॉकिंग प्लेयर ऑफ द मॅच हॅरी मॅग्वायर. I mean, Adama could not score cross that ball to Iwobi कारण he expected Harry Maguire to play like Harry Maguire. आणि हॅरी मॅग्वायर म्हणाला नाही मी खेळू शकतो. हॅरी मॅग्वायर आय थिंक मी एक खूप आधी मित्रांशी बोलताना पण बोललोय की स्केपगोट पेक्षाही ना तो असा वाटत होता की त्याला ही वॉज नॉट एन्जॉईंग प्लेइंग फुटबॉल. इट लुक लाईक तो असा अरे यार जॉबला जायला लागतं, जे ऍक्च्युली बेन व्हाईटचं पण आहे की मला कसले प्रश्न विचारता यार, काम झालं फुटबॉल मध्ये मी खेळलो ना, केलं ना तेवढं. बट तो प्रोफेशनलिझम हे नव्हता. इट लुक लाईक अ पर्सन ज्याला खूप आवडायचं फुटबॉल खेळायला आणि आता आवडत नाहीये. आणि ते मला थोडंसं आता बदलताना पण वाटतंय. आणि दॅट लाईक हॉरिबल आहे रे. इंग्लंडमध्ये प्रेस वगैरे तुला मारून टाकतात रे ते. मग्वायर इज नॉट अ बॅड प्लेयर, पण बॅड टाइम किती वेळ चालावा एखाद्याचा त्याला एक लिमिट आहे. बुरा नाही उसके साथ बुरा हो गया है. हालात अच्छे या बुरे होते हैं, प्लेयर अच्छा या बुरे नहीं होते. another ex United player Ashley Young getting a red card. रेड कार्ड्स बद्दल आपण रेड कार्ड्स बद्दल बोलूया, कारण पहिल्या गेम वीक साठी असे दिवाळी असल्यासारखे मिठाई वाटल्यासारखे रेड कार्ड वाटले. ॲशली यंगचा रेड कार्ड ऍब्सोल्युटली जजमेंट कॉल आहे तो. आय वुड मला खूप राग आला असता जर माझ्या टीमच्या प्लेअरला तो रेड कार्ड मिळाला असता. म्हटलं अरे येल्लो दे आणि फ्री किक दे ना. टेक्निकली स्पीकिंग लास्ट मॅन क्लिअर चान्स, क्लिअर गोल स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी डिनाय केल्याबद्दल आणि ऑलमोस्ट त्यांनी हात धरून पिरगाळला. हे तर यावेळेस खूप झालंय. एव्हर्टन ब्रायटन बद्दल बोलतोय. ब्रायटन 1-3 मिटोमा टॉप ऑफ द टेबल कारण मिटोमा वेलबॅक अडिंग्रा स्कोरिंग. ऑब्व्हियसली पेड्रोने स्कोर नाही केलं कारण तो माझ्या FPL मध्ये आहे ना. सो पण त्याच्यामध्ये असिस्ट पण नाही आणि ही प्लेड फिनॉमिनल. त्याचा एक अपराईटला पण लागला एक अटेम्प्ट. आणि इट्स अ गेम ऑफ मार्जिन्स ऑल्सो. तुला आता एक जनरल आउट ऑफ सेगमेंट मी तुला एक काय म्हणतो आश्वासन देतो की इट्स अ मॅरेथॉन नॉट अ स्प्रिंट. हे एक म्हणायचं असतं वाईट गेम नंतर. बट हो ॲशली यंग रेड कार्ड. स्पीकिंग ऑफ रेड कार्ड्स, दी अदर रेड कार्ड वॉज फॉर शेर. फाबियन शेर. न्यूकासल साऊथहॅम्प्टन. न्यूकासल 1-1 पण शेरने डायरेक्ट डोक्याला डोकं मारलं. हा म्हणजे ते लाईक हे अनप्रोफेशनल आहे असं मला वाटतं. की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती अनइंटेन्शनल असेल, कितीही तुम्ही हे असाल की द मोमेंट यू चार्ज विथ युअर हेड अँड युअर हेड टच यू आर गोइंग टू गेट सेंड. सो हे अनइंटेन्शनल काहीच नाहीये. मला ते अनइंटेन्शनलचं पण घेणं पण मला माहिती आहे ना. अनइंटेन्शनल डोक्याला मारलं तर इंटेन्शनल चोक स्लॅम दिल्यावर रेड कार्ड असायला पाहिजे ना. हो, पण आर्सेनल अगेन्स्ट चालतं ना. ते मुस्केराचे 2 इन्सिडेंट्स आहेत त्या मॅचमध्ये. एक त्यांनी हॅवर्ट्सला, जो माझं म्हणणं आहे की VARने ब्रश अवे केला, पण इफ यू लुक ॲट इट हॅवर्ट्स टॅक्टिकल फाऊल होता. काही कारण नसताना फ्रस्ट्रेशन मध्ये होता की बॉल गेला होता. सो त्यांनी ही ग्रॅब डाऊन टू द अपोनंट आणि तो खाली पडला. ही वॉन्टेड टू टेक द अपोनंट डाऊन येते. तो पडताना पूर्ण कंट्रोलमध्ये ही लुक्स ॲट हॅवर्ट्स आणि असा गळ्याकडे हात धरून मग तो त्याच्यावर प्रेशर देऊन पडलाय. हे रेड कार्ड आहे. हा लाईक दिस इज नॉट अ टॅक्टिकल फाऊल. हे असं नाहीये की मी ठीक आहे मी खातो आता रेड कार्ड काढ नाही तर गोल खाऊ. ह्याच्या फुटबॉलची काहीच घेणं नाही. क्लिअर मॅलिशियस वाटलं मला ते. आणि दुसरं पण त्यांनी गाब्रिएल जेससला जे केलं दॅट हॅज नथिंग टू डू विथ फुटबॉल. हो म्हणजे वी कॅनॉट डिस्कस इट ऑन अ पब्लिक प्लॅटफॉर्म. एवढा अत्याचार केला त्याच्यावर. आणि गाब्रिएल जेससची रिॲक्शन पण तशीच होती की अरे तू काय करतोयस. आणि एक्झॅक्टली म्हणजे दॅट वॉज अनफॉर्च्युनेटली हिज ओनली कॉन्ट्रीब्युशन टू द गेम गाब्रिएल जेसस. कारण तो आला ॲज अ सब. 2-3 त्यांनी असे लाईक त्याचं ते फ्लाउंडरिंग पप्पी सारखे बॉल 1-2 केले कारण मॅच तेव्हा फक्त सिक्युअर झाली होती. आणि एक येल्लो कार्ड घेतलं त्यांनी कारण अरे कोणीही ते घेतलं असतं. अगेन रेफरिंग स्टँडर्ड्सवर कॉन्व्हर्सेशन जातोच. हा ते एव्हरी टाइम
in an episode we don't talk about referees. I think we should like order food or something, like give to charity or something. काहीतरी काय म्हणजे इयर ऑन इयर एवढं विजिबल आहे की रेफरिंग स्टँडर्ड्स इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये हॉरेंडस आहेत आणि इयर ऑन इयर देर इज नो इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काहीही डिफरंट दिसत नाही. आपण वर्षानुवर्ष तेच बघतोय, वर्षानुवर्ष तसंच चालू आहे. आणि तो कॉप आउट मिळतो ना, म्हणजे आपल्याला पण वी हॅव टू नाव स्पेंड टाइम टॉकिंग अबाउट इट. कारण अँड आय डोंट थिंक सो इन एनी अदर स्पोर्ट आपण रेफरिंग डिसिजन्सवर एवढा बोलतो. आणि टेक्नॉलॉजी आल्यापासून तर क्रिकेटमधलं ते निघून गेले की क्रिकेट सारख्या स्पोर्टमध्ये आता काहीच बोललं जात नाही. पण मग वारमध्ये पण तसंच पाहिजे का? जसं क्रिकेटमध्ये 2 अंपायर्समध्ये जे डिस्कस होते ते अख्ख्या स्टेडियमला ऐकू येतं. हे वारमध्ये पण व्हायला पाहिजे का? की एक SOP असायला पाहिजे. ते एकदा केलं ना त्यांनी, ते लिव्हरपूल अगेन्स्ट डिस्कशन पाठवून अरे नाही राहू दे कारण ते एकमेकांना मेट डेव्ही ओम्या वगैरे म्हटल्यावर ते नाही, ते तिकडेच अनप्रोफेशनल सगळं ओके. ते तुम्ही एकमेकांचे मित्रच आहात, मला मान्य आहे, पण काम नीट करा ना. एवढं काय मग. कारण तो ब्रेंटफर्ड क्रिस्टल पॅलेस मधला पण इझीचा फ्री किक गोल, एकतर ज्यांच्याकडे इझी होता FPL मध्ये, आय फील सॉरी फॉर यू, पण त्याला प्लीज ठेवा कारण तो कुठे जात नाही. ज्यांच्याकडे आयव्हन टोनी होता FPL मध्ये RIP, नाही आता काय स्कोपच नाही म्हणजे खरं. पण तो थॉमस फ्रँक सेड की देर इज ट्रान्सफर इंटरेस्ट, त्यामुळे तो स्पॉट मध्ये. हो, ट्रान्सफर म्हणजे आता तुम्हाला विकावंच लागणार. एक ट्रान्सफर केला आय थिंक 17% लोकांकडे होता. पण हा ती गेम पण दॅट गोल वॉज डिसअलाउड अँड देन मोमेंट्स लेटर ब्रेंटफर्ड स्कोर्ड. या तुम्ही गेमचं रूपच बदलून, नॅरेटिव्हच बदलून टाकताय ना कम्प्लिटली. ब्रेंटफर्ड वेंट ऑन टू विन 2-1 अगेन्स्ट क्रिस्टल पॅलेस. अगेन रेकॉर्ड Brentford winning against Crystal Palace for the first time ever in the Premier League. Apart from that, I think एक West Ham Aston Villa गेम होती. काय नाही, फक्त दोन्ही टीम्स विंग्स वरून अटॅक करत होते. ॲस्टन विला 1-2-1. मला आय थिंक मला असं खूप वाटतं की वेस्ट हॅम ॲस्टन विला किंवा ही मॅच इंटरेस्टिंग करायला त्यानं दोघांनाही होम किट मध्ये खेळायला. नॉटिंगहम बोर्नमूथ 1-1, न्यूकॅसल साऊथहॅम्प्टन 1-0. आय थिंक ज्याने रेड कार्ड, ज्याच्यामुळे रेड कार्ड झाला ब्रेरेटनमुळे, त्याला सेंट जेम्सची हाय लागली. कारण त्याचे 3 अटेम्प्ट होते, 3ही वेस्ट झाले आणि एक तर ओपन गोल मिस केला त्याने. आणि साऊथहॅम्प्टन गिफ्टेड द गोल टू साऊथहॅम्प्टन. न्यूकॅसल बद्दल मला लाईक आय डोंट नो व्हॉट टू टेक अवे, कारण दॅट गेम वॉज अगेन मार्ड बाय अ व्हेरी अर्ली रेड कार्ड फाबियन शेरला. आणि तो आय मीन इट्स अ फुटबॉल क्लिशे की 10 men प्ले बेटर देन 11 men समटाइम्स. आणि इट वॉज एव्हिडंट ऑन द पिच, म्हणजे आणि ते दिसलं. पण त्यामुळे साऊथहॅम्प्टन जी न्यूली प्रमोटेड टीम होती त्यांच्याबद्दल काही मी आता कन्क्लुजन काढता येत नाही. नथिंग टू राईट अबाउट हाऊ बॅड आर यू की यू लूज टू 10 men, किंवा ठीक आहे यार यू लॉस्ट टू 10 men बिकॉज दे वर मोर अलर्ट. काहीच सांगता येत बेसिकली तसं. सो दॅट वॉज चान्स क्रिएशन खूप कमी होतं, नेग्लिजिबल होतं. न्यूली प्रमोटेड साइड्स मधली आउट ऑफ द 3 दॅट वी सॉ, इप्सविच, लेस्टर, टॉटनम आज रात्री होणार आहे. अनफॉर्च्युनेटली तुम्ही हा पॉडकास्ट आय थिंक, आणि असं नाहीये की आम्ही आर्सेनल फॅन्स म्हणून टॉटनम कव्हर नाही करत आहे. टॉटनमची मॅच झालीच नाहीये. एवढंच त्यांना हवं होतं तर वेळेत खेळायचं. पुढे सांगितलेलं सोमवारी उशिरा खेळायला वगैरे. तर दॅट वॉज द गेम वीक बेसिकली. आउट ऑफ द 3 टीम्स ज्या आपण बघितल्या आहेत, माझं आधी म्हणणं होतं सीझनच्या की लेस्टर विल बी द वीकेस्ट, पण आय थिंक इट्स बिटवीन लेस्टर अँड साऊथहॅम्प्टन राईट नाव. लेस्टर हॅव सोल्ड देअर बेस्ट प्लेयर टू चेल्सी आणि who featured in the second half for a bit, nothing great. Neto played well, but Neto had a chance to score. But Nicholas Jackson reminds me of an ex-Chelsea. No, wait, he's still a Chelsea player. Lukaku. लुकाकू अजूनही चेल्सीच्या पेरोलवर आहे. पण त्यांना ठरवू देत ना त्यांना कसं खेळायचंय, मग काहीतरी बघू त्यांचं. चेल्सी अजून कळणार नाहीये. असू दे, आपण या गेम वीक बद्दल खूप बोललो. गेम वीक 1 ऑफ द 24-25 सीझन. ट्रिव्हिया टाइम. ओके, गेम वीक 1 बद्दल बोलतोय. गेम वीक 1 बद्दल बोलत असेल तर आय थिंक तू ट्रिव्हिया पण आय थिंक काहीतरी असा गेम वीक 1 स्पेसिफिक गेम वीक 1 स्पेसिफिक आणलेलं आहे. वी गो बॅक टू द फर्स्ट एव्हर प्रीमियर लीग 92-93 मध्ये. तिकडे गेम वीक 1 मध्ये आणि रॅन्डम ट्रिव्हियाज आहेत आता हे.
ट्रेडिशनल टॉप 6 नाही म्हणत आहे, म्हणजे आत्ताचे न्यू एज टॉप 6 आहेत ना, ते कोणीही जिंकले नाही इन गेम वीक 1. आय रिमेंबर मी कारण आर्सेनलचं सगळंच बघत असल्यामुळे मी एकदा खूप मागे जाऊन ते बघितलं होतं की नॉट ओनली डिड आर्सेनल लूज द फर्स्ट एव्हर प्रीमियर लीग गेम दॅट दे प्लेड, दे लॉस्ट टू नॉर्विच ऑल्सो 4-2. Yes. And what was the funniest bit about it? I don't know what you find the funniest bit about it, but the funniest bit I found about it is that Norwich finished 3rd that season and Arsenal finished 10th. The first ever Premier League goal scored was Brian Dean Sheffield United 2-1 against Manchester United. Against Manchester United. Who also lost by What was funny about that goal? That first goal of the Premier League? Great podcast content. It was a long throw header. Oh. And they had practiced this set piece throughout the summer. Oh, nice. So it was an intended long throw, म्हणजे तेव्हा काळचा रोरी डायलॉग होता त्यांच्याकडे, आणि it was a header into the goal. Man City QPR, the legendary Man City QPR game. जिंकले होते ना? नाही 1-1. No top 6 teams won the game. आणि what was special about the City QPR game? किट क्लॅश वगैरे. I'll give you a clue. आपण टॉटनमची जोक केला ना आता, त्याच्यावर रिलेटेड. लेट चालू झाला किक ऑफ. It was the first time a game was played on a Monday. Oh. Yeah. बट इफ आय रिमेंबर करेक्टली तेव्हा पहिला गेम वीक पण सगळ्या टीम्स एकत्रच किक ऑफ व्हायचा ना? नाही 22 teams were in the league. Correct. 11 kits were designed by the same company. Which was that company? Umbro? Yeah, Umbro. Okay, there was another game, Nottingham Forest, Liverpool. Liverpool lost that game. Of course. 1-0. Who was on the score sheet? For Liverpool? For Nottingham. Liverpool lost. 92-93, Nottingham, Liverpool. Yes. Nottingham. I'll give you the fun तू bit. मला हे विचारतोस ना, नॉटिंगमचा प्लेअर विचारतोस ना? Now I'll give you the fun bit. No, wait, I know this. Teddy Sheringham. Yes, Teddy Sheringham. Teddy Sheringham scored for Nottingham. What was special about Teddy Sheringham scoring for Nottingham against Liverpool in that season? Okay. हे खूप इंग्लिश होतं बाय द वे. हो दे. शेरिंगमचा तो शेवटचा गोल होता, बिकॉज गेम वीक 2 मध्ये तो टॉटनमला होता. पण मी डिसाइड केलं टेडी शेरिंगमवर एक क्विक फोकस करूया. टॉप स्कोरर ऑफ द लीग वॉज ऑल्सो टेडी शेरिंगम. किती गोल्स केले साधारण, तुला अंदाजा लावायचा आहे का? 26 वगैरे. 22 गोल्स स्कोर केले. त्याच्याकडे अजून 2 प्रीमियर लीग रेकॉर्ड आहेत. ओल्डेस्ट स्कोरर and playing with his son. But that was not in Premier League. The Premier League Portsmouth कडनं पण शेवटी. आणि that was he holds the record as the oldest outfield player after retirement. Teddy Sheringham एक प्रोफेशनली स्पोर्ट खेळला. तो कोणता स्पोर्ट होता? Wow. Okay, I'll give you one clue. To call it a sport in India थोडं ओव्हर रिचिंग आहे, पण इंग्लंडमध्ये त्याला स्पोर्ट म्हणतात. गेस घे. कॉलनायझेशन. तो प्रोफेशनली कसा करतात इंग्लंडला विचारायला पाहिजे. नाही, सो टेडी शेरिंगम प्रोफेशनली प्लेड पोकर अँड ऑलमोस्ट वन अ लीग. ही केम इन 5th. त्याची लीग असते. हो, प्रोफेशनल पोकर प्लेयर्सची त्यांची लीग असते. वित्तीय जोखीम असलेली. वी आर नॉट प्रमोटिंग बॅटिंग, प्लीज डोंट प्ले पोकर. नकाच खेळू, ऍक्च्युली पैसे जातात फक्त त्याच्यात. हो. टेडी शेरिंगम जिंकलेला 91,000 euros त्या टुर्नामेंटमध्ये, पण तो टेडी शेरिंगम. पण आपण मारलाय का प्रीमियर लीग मध्ये एक तरी गोल? मग आपण नाही खेळायचं. So yeah, that's the trivia bit on Teddy Sheringham for some reason. चालेल. आय थिंक आपण समअप करूयात आता या गेम वीकचे आपले थॉट्स, जे काय वाटलं आणि काय वाटतं या सीझन बद्दल, आणि मग दुःख दर्द क्रीडाकडे जाऊ. हो, ऑफकोर्स.
ॲज इन एनी गेम वीक मला काही सांगता येत नाही काय होईल सीझनमध्ये, कारण जे एक्सपेक्टेड टीम्स जिंकणार होते ते जिंकले. अनएक्सपेक्टेड रिझल्ट असे कोणतेही नव्हते. स्टँड आउट परफॉर्मन्स इप्सविच आय वुड से, ते हरले तरी पण म्हणजे टीम टू लुक आउट फॉर, म्हणजे जसं ब्रेंटफोर्डने प्रीमियर लीग मध्ये आल्या केलेलं होतं. तुम्ही यू स्टेप अप टू लिव्हरपूल ऑन गेम वीक 1 अँड यू होल्ड युअर, जे लीड्स जेव्हा प्रमोट होऊन आले होते अँड दे प्लेड दॅट 4-3 गेम अगेन्स्ट लिव्हरपूल, तर तसा थोडासा फिलिंग येते की दे कॅन स्टे हिअर. हा, म्हणजे ह्या वर्षीच परत जाणार नाही. अगेन जसं आपण टॉप 3 नाही सांगू शकत ऍट द मोमेंट, तसं मी रेलिगेशन कंटेंडर्स पण नाही सांगू शकत, पण एव्हर्टनचे दिवस काय चांगले दिसत नाही आहेत. अँड मला एव्हर्टनला पॉईंट डिडक्शन मिळायचं, तसं त्यांना आता इतर टीम्स पण त्यांना पॉईंट डिडक्शन देत आहेत. हा, तर आय थिंक ते रूल्स ऑफ प्रीमियर लीगच आहेत. सो पण नाही, मला फ्रॉम गेम वीक 1 नथिंग टू टेक फ्रॉम इन द सेन्स की नाही आता असंच होणार तसंच होणार. हा, ऍक्च्युली काहीच नवीन शिकायला नाही नवीन शिकायला काहीच असं मलाही वाटतंय. बरोबर. सिटी हॅड अ गुड गेम, दे वन, हालंड स्कोर्ड, लिव्हरपूल टर्न्ड अप इन द सेकंड हाफ, साला स्कोर्ड, आर्सेनल होम विन जसे खेळलं होम विन, साका स्कोर्ड. सो नवीन काय असं बघता येईल की मला एकच कालच्या गेम बद्दल मला हे बोलायचं, संडेच्या ब्रेंटफोर्ड क्रिस्टल पॅलेस, वेअर बोथ टीम्स लुक्ड इन गुड शेप. लाईक द रिझल्ट वॉज अ बिट स्क्यूड. मला वाटतं की ती ड्रॉ इज अ फेअर रिझल्ट फॉर दॅट गेम, अँड दोन्ही टीम्स आर समथिंग टू वॉच. आणि म्हणजे लोक म्हणायचे की ओलिसे शिवाय एजे काहीच नाही, ते एजेने रॉंग प्रूव्ह केलं. आता तो पण जाईल बाहेर. नाही, पण क्रिस्टल पॅलेस लुक्ड डिसेंट, म्हणजे आय मीन, पण ते शेवटी मिड टेबल पण इट्स हाय मिड, लाईक टॉप हाफ फिनिशेस फ्रॉम वन ऑफ देम इज नॉट. बट स्पीकिंग ऑफ दॅट, एक्सपेक्टेशन फ्रॉम न्यू मॅनेजर्स में not Arne Slot I couldn't figure out entirely. I'm no expert. मला वाचायला पण लागेल, अजून गेम्स पण बघायला लागतील, पण ते अजून थोडासा लाईक बिल्डअप प्ले त्यांचा वाढलाय, रादर दॅन तो मर्डर बॉल जो क्लॉकचा होता की करून जायचे ते रॉबर्टसन वगैरे, असं कायम असा माशीसारखा कानाकडे जो असायचा सगळ्यांचा, ते थोडंसं कमी झालेलं दिसतंय क्लिअरली पहिल्याच गेम मध्ये. सो पण काय सांगत वेगळं कॅरेक्टर नक्की आहे टीमला आता. सो विल सी व्हॉट हॅपन्स. एन्झो मारेस्का पण तसंच आहे ना, त्याची जाण्याची इच्छा पण होणार आहे का, तो म्हणजे 6 महिने असणार आहे का चेल्सीला, तसा पण प्रश्न. तेच माझं तर प्रेडिक्शनच आहे की नसणार आहे. सो बट आय लाईक कुडंट फिगर आउट व्हॉट चेल्सी आर दिस सीझन येट. गेम वीक 1 मध्ये तसंच, गेम वीक 1 हा इट्स गेम वीक 1. गेम वीक 1 मध्ये फक्त FPL चे जे संताप असतात तेच दिसायला येतात. तुझे संताप असतील, माझे नाही आहेत. मी सलाला घेतला नाही, हालंडला घेतला नाही, आणि स्वतःला खड्ड्यात टाकून घेतलं. नाही, हे बघ, हे आपण परवा पण बोललो होतो की नाही, ते तर झालंच आहे. मी तुझं सांत्वन नाही करत आहे आता, मी तुला हिशोब सांगतोय की हालंड 15 मिलियनला ठेवून त्यांनी हे केलंय की दम असेल तर घेऊन दाखवा, तर माझ्यात नाहीये. पण साला 12.5-13 असाच आहे दरवर्षी FPL मध्ये, आणि त्याला घ्यायचं असतं, देवाचं असतं ते करायला लागतं. आणि एस्पेशली गेम वीक 1 जेव्हा तुम्हाला माहिती आहे त्यांनी 8 वर्ष गेम मध्ये स्कोर केला, तर वाय नॉट ना, हु इज मोर लाईकली टू स्कोर. तर साला माझ्या टीम मध्ये होता, मी त्याला कॅप्टन केलं होतं, त्याचे 14x2 असे 28 पॉईंट मला मिळालेत, जे आय थिंक इट्स व्हेरी क्लोज टू युअर टीम टोटल. माझी 39 ला अँड पेड्रो पोरो येट टू प्ले, पण पेड्रो पोरो तुझ्याकडे? माझ्याकडे नाही आहे पेड्रो पोरो, आणि पण माझ्याकडे माझा कोणीच खेळायचं बाकी नाहीये. माझा एकच लेस्टरचा प्लेअर बेंचवर आहे आता. नाही, माझा फक्त पोरोवर. माझी ऑल आउट आय थिंक आय हॅव नॉट चेक द स्कोर येट, पण आय थिंक समवेअर क्लोज टू 70 पॉईंट्स. हो, काल रात्रीपर्यंत 69 पॉईंट्स होते. हा, तर मला ऍक्च्युली हे बघायचंय, तू लीड करतोयस. मोठा गेम झाल्याची जी लीग आहे, ज्याचं डिस्क्रिप्शन काय का नाही, होस्ट म्हणून काय आहे का नाही कौतुक. तिकडे लीगचं तुम्हाला जॉईन करायची असेल लीग तर जॉईन कराच, कारण आमच्या प्रोड्युसरने खूप मोठे प्राइजेस अनाऊन्स केलेले आहेत. आम्हाला अनाऊन्स केले, आम्ही तुम्हाला नंतर अनाऊन्स करू. सध्या ते त्यांचे टॅक्स रिटर्न्स किती आले त्याच्या अवलंबून प्राइस डिसाइड करणार आहे. पण लिंक खालती दिलेली आहे, जॉईन करा. मोठा गेम झाल्याची FPL लीग, तुम्ही जिंकलात तर खूप मोठे प्राइजेस आहेत. मी परत सांगतो, हे प्रोड्युसर कडनंच प्राइजेस आहेत.
हा नाव घ्यायचं प्रोड्युसर. तर थांब ना, हे FPL संपवतो आधी. माझे 75 पॉईंट झालेत बाय द वे. बी बिरबल प्रोड्युसर्स आहेत आपले. हे लोकेशन पण त्यांनीच आम्हाला दिलेलं आहे आणि मस्त लोकेशन आहे त्यांचं, ऑफिस पण म्हणतात ते. म्हणजे प्रोड्युसरने आमच्यावर खूप खर्च केलेला आहे. आणि ह्या पॉडकास्ट झाला की इथले कॅमेरे वगैरे निघून जातात, मी इथेच असतो. त्यामुळे जर तुम्हाला काही खटकलं या पॉडकास्ट मध्ये, तुम्हाला माहिती आहे मी कुठे असणार. एनिवे FPL सो दॅट्स अबाउट. मोठा गेम झाला ह्या लीग मध्ये. मी पहिला नसून मी तिसरा आहे. हो, तिसरा आलास. कोण आला? स्पेशल शाउट आउट टू बॉटमन अँड रॉबिन. स्ट्रॉंग टीम नेम. पण ध्रुव कुलकर्णी, जर तू हे ऐकत असशील तर म्हणतो ऐकच. हा, मराठी कर ना नाव, मजा येईल. ध्रुव कुलकर्णी गेम वीक 1 मधला विनर आहे. तुला आमच्याकडनं फक्त शाबासकी मिळणार आहे. लीग जिंकल्यावर आपण प्राइजेस देऊ. खूप लोक खेळत आहेत रे आपली लीग. हो, 28 लोक आहेत. 28 लोक खेळतात. फॅन्टॅस्टिक. म्हणजे प्रीमियर लीग टीम्स नाहीत तेवढे खेळतात. क्या बात आहे. नाही आहे, प्लीज जॉईन करा लीग आमची. मी थोडासा त्यात गुंतलो आता, पण त्याचा कोड असेल इथे, आम्ही युट्यूब डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो आणि इंस्टाग्रामच्या ह्याच्यात पण टाकतो. आणि गेम वीक 2 व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग / गेम वीक 2 कायमच हम्बलिंग असतो. गेम वीक 2 मध्ये आयदर पॅटर्न्स एस्टॅब्लिश होतात किंवा अरे काय चालू आहे परत होतं. कारण जिंकलेल्या टीम हरल्या तर नेमकं काय चालू आहे कळत नाही, कोण कन्सिस्टंट आहे ते कळेल. द गेम्स आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इज, आता ती काय एक वेगळी रायव्हलरी झाली आहे जी टीम्स मधली नाहीये. ती आर्सेनल वर्सेस मार्टिनेज ही एक रायव्हलरी जी आहे ती, ज्याच्यात एमेरीने असा येऊन तडका टाकलेला. त्याला सापडला यार त्याचा फायनली त्याचा चांगला इंग्लिश क्लब. मला तो आवडायचा मॅनेजर म्हणून. इट वॉज जस्ट कोणीही तिथे असताना, तिथे पेप गॉर्डियोला जरी आला असताना आफ्टर वेंगर तरी नसतंच जमलं. तो लाईक इट वॉज लाईक ओके इन एमेरीज डिफेन्स त्याला प्लेअर मिळाले नाही, पण नाही त्याचा टाइम नव्हता तो. इट वॉज अ डिक्लाइनिंग आर्सेनल साइड with a manager who was there for 22 years, right? But this is not an Arsenal podcast. Moving on to another game that is going to be exciting. Aston Villa Arsenal away game. त्यामुळे ती मॉन्स्टर झिंक वाली जर्सी बघायला मिळणार आहे बहुतेक, किंवा ती काळी जर्सी असणार. काळी जर्सी असेल तर मजा येईल बघायला. पण आय थिंक विला अगेन्स्ट डार्क किट नाही खेळणार. पण हा जे काय असेल ते, तर ती मॅच मला बघायची आहे. दुसरी चेल्सी फॅन्ससाठी हे असेल की तुमचा नवीन सायनिंग पेड्रो नेटो त्याच्या माहेरी चाललाय मॉलिन्यो. सो चेल्सी. सो कोणाला जर एक वीकचं पॉईंट घ्यायचं असेल FPL मध्ये तर पेड्रो नेटोवर घ्या. अशा वेळेला गोल मारतात लोक, जसं कोवाचिचनी काल मारला आणि सेलिब्रेट नाही केलं. कारण आणि त्या 2 सेकंदासाठी टेड बेलीला वाटलं असेल का हा आपल्या अजून पेरोलवर आहे, हा आम्हाला द्या ना गोल, हा गोल आम्हाला द्या ना. अजून कोणती मॅच आहे इंटरेस्टिंग? मला नाही वाटत काही महत्वाचं आहे एवढं. सिटीला तर म्हणजे हालंडचा आता समजा हालंड तुमच्या टीम मध्ये तर त्याला कॅप्टन करून ट्रिप्लिकेट पॉइंट्स मिळायचे चान्सेस. त्याच्यासाठी बुफे वाढला इप्सविच टाउन. बट हँग ऑन, म्हणजे जे सीझनच्या सुरुवातीला वाटलं होतं की गेम वीक 2 मध्ये तर मॅन सिटी 22 गोल मारतील, ते कालची गेम बघून नाही वाटत आहे. त्यांचा पण सेटअप वेगळा, पण तो पेप गॉर्डियोला. आणि अवे गेम आहे. स्टील नॉट शुअर की फिल फोडन वगैरे 90 मिनिटं अजूनही पेपसाठी रेडी आहे का तो. फोडन आय डोंट थिंक सो त्याचं करिअर 90 मिनिटासाठी आहे. पण मॅन सिटी इप्सविच इज अ बिग, तिथे काही इझी, म्हणजे सिटीचा कोणताही प्लेअर तुमच्या FPL टीम मध्ये आयदर वे ऑफ फन गेम, की म्हणजे इधर असा भन्नाट स्कोर लाईन असू शकतो की इप्सविच कॅन चॅलेंज देम रिअली फन. त्याच्यानंतर अजून कोणत्या आहेत? ब्रायटन युनायटेड आहे सध्या. ब्रायटन युनायटेड ऍट ॲमेक्स आहे. ब्रायटन हॅज बीन अ थॉर्न इन युनायटेड विंग. आयरॉनिकली सीगल इज ब्रायटन्स. आणि टॉप ऑफ द टेबल ब्रायटन कडे जाताना थोडा रिस्पेक्ट असायला पाहिजे, एस्पेशली वेन दे हॅव टॉपल्ड यू फ्रॉम टॉप ऑफ द टेबल विदिन 24 hours. सो या, बट बाकीचे म्हणजे एवढे काय रेग्युलेशन गेम काही झालं तर आपण नेक्स्ट वीक त्याच्याबद्दल बोलू शकतो. आता त्याच्याबद्दल बोलायची काहीच गरज नाहीये. तर आता आदित्य त्यांना ते तुला जमतं ते कर ना. हो, तर दॅट्स इट. दॅट्स आवर पॉडकास्ट फॉर द गेम वीक 1. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. इकडे बेल आयकॉन आहे ती दाबा, कारण आमचे जे पॉडकास्ट असणार ते वीकली पॉडकास्ट असणार आणि तुम्हाला वीकली पॉडकास्ट
त्या वीकमध्ये जर ऐकायला जास्त मजा येईल ना, तर आम्ही एपिसोड टाकल्या तुम्हाला ऐकायला मिळेल, मजा येईल, आम्हाला पण बरं वाटेल की असं सबस्क्रायबर झाले की अरे वा वा वा. सो आमचा इंस्टाग्राम पेज लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा, तिथे पण आमचे स्निपेट्स असतील भरपूरचे. BTS जे आमचे फंबल्स असतात जे भरपूर असतात ते पण आम्ही टाकू, तर तिकडे पण फॉलो करा आम्हाला. FPL ची लीग आहे मोठा गेम झाला नावाची, त्याची लिंक पण खालती आहे, ती जॉईन करा. प्राइजेस अशोर्ड आहेत. व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनहम? आता देऊ का? देऊ? दिला? देतो. बघा, तरी एक गोल काढणारा जो प्लेअर असतो दॅट इज क्रुशल, आणि ते लिव्हरपूलकडे आहे. मला अशी कळवळीची विनंती नाही करता येत, पण मलाही हवेत सबस्क्रायबर, तर करा प्लीज करा यार सबस्क्राईब. मग मी काय म्हणतो